महत्त्वाची. 1500 रुपये कधी येणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि टेन्शन वाढवणारी बातमी. कारण ई-केवायसी साठी कागदपत्र देऊ न शकलेल्या महिलांना आता जिल्हा महिला विकास विभागामध्ये ती सादर करता येतील. दरम्यान मार्च आणि एप्रिल महिन्याचं अनुदान वाटप मागील सुरू झालेलं आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 1,77,00,000 बहिणी या योजनेसाठी पात्र ठरल्या. प्रशासनाने प्रलंबित कामं तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन केलेलं आहे. डीबीटी प्रोसीजर है वो हम शुरू करने वाले हैं और इस हमारी सारी जो बेनिफिशरीज है उनके अकाउंट में लड़की बहन का जो लाभ है वो उन तक पहुंचाया जाएगा। और हम ज्यादा से ज्यादा यही प्रयास कर रहे हैं कि हर महीने का जो लाभ है वो उन्हें उसी महीने में मिले। दिसंबर में हमने तकरीबन 2.47 मतलब 2,47,00,000 विमेन तक ये जो बेनिफिट है वो पहुंचाया था। और तकरीबन इस महीने में भी उसमें ज्यादा नहीं, जिनके कुछ कंप्लेंट्स आए हैं या ड्यूप्लीकेशन हुआ था या उन्होंने और जिन्होंने 2 योजनाओं का लाभ लिया है, ऐसी जो है उतनी ही बेनिफिशरीज शायद कम हो सकती है जो कंप्लेंट बेस्ड है। बाकी जो है वो रेगुलर डीबीटी प्रोसीजर है वो शुरू रहेगा। लेकिन विपक्ष से कहा जाता है कि जिस तरीके से नाम है बहुत लोगों के नाम निकाले जा सकते हैं, इस सब फिल्ट्रेशन का काम जो है वो किया जा सकता है इस पूरे। नहीं, ये तो विपक्ष जो है ऑपोजिशन है उन्हें पहले से ही इस योजना पे दिक्कत रह चुकी है। वो खुद इस योजना के बारे में काफी बार कंफ्यूज रहे हैं। एक बार वो बोलते हैं कि फाइनेंशियल बहुत लॉसेस हो रहे हैं सरकार के, और दूसरे उनके ही मैनिफेस्टो में उन्होंने 3,000 का कुछ महिलाओं के लिए लाभ देंगे ऐसा कुछ मैनिफेस्टो में उनके कहा था। तो वो पहले से ही कंफ्यूज रहे हैं। हमारा प्रयास यही है कि हमारे जो मुख्यमंत्री है आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब है, इनके नेतृत्व में जैसे ये हमारे 3 भाई हैं महिलाओं के, उन्होंने हमें सूचना दी है कि हमें ये योजना बहुत अच्छी तरीके से चालू ही रखनी है। आगे भी ज्यादा से ज्यादा महिलाओं तक ये लाभ हमें पहुंचाना है और वही काम हम करके आए हैं। तो हम विपक्ष के जो इन योजना के बारे में जो मुद्दे है, नरेटिव है, फेक नरेटिव है, उस पर हम ज्यादा ध्यान नहीं दे रहे। लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट होती। आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि बहुतेक लाडक्या बहिणींना 3,000 रुपयाची रक्कम मिळालेली आहे। तर अजूनपर्यंत काही बहिणी अशा आहेत की त्यांना हप्ता आलेला नाही आहे। ते वेळोवेळी कमेंट करत आहेत आणि विचारत आहे की आमच्या खात्यावरती ही रक्कम कधी मिळणार। तर बहुतेक अशा बहिणीसुद्धा आहेत की त्यांना 1,500 रुपयाची रक्कम मिळालेली आहे। ज्यांना 1,500 रुपयाची रक्कम मिळाली आहे त्यांना अजून 1,500 म्हणजे एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। परंतु ज्या बहिणींना अद्याप एकही हप्ता मिळाला नाही, 3,000 रुपये किंवा 1,500 रुपये मिळाले नाहीये, त्या बहिणींना थोडंसं टेन्शन आहे, कारण त्यांची केवायसीच्या कारणामुळे त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होऊ शकली नाहीये। तर आता यासाठी एक विभागाकडून एक अपडेट समोर आलेली आहे। तुम्हाला विभागाकडे डॉक्युमेंट काही सादर करावे लागणार आहे, जेणेकरून तुमचा रखडलेला जो हप्ता असणार आहे तो तुमच्या खात्यावरती पुन्हा वाटप सुरू होणार आहेत। आणि यासोबतच लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे आज रविवार असल्याने बहुतेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की आज आमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार का। तर रविवार जरी असला तरी डीबीटीला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळे आज सुद्धा तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही। अजून 2 ते 3 दिवस लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी वाढवण्यात आलेले आहेत, त्यामुळे जर तुमच्या खात्यावरती रक्कम आलेली नसणार तर थोड्या दिवसांची वाट बघा। 2 ते 3 दिवसानंतर अजूनही तुमच्या खात्यावरती जर हप्ता मिळाला नाही त्यानंतर तुम्हाला विभागाकडे काही डॉक्युमेंट सादर करावे लागणार आहे, जेणेकरून तुमचा जो लाभ आहे तो व्यवस्थितरित्या तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे।